about new concept in thermodynamics, and the concept is work done in a chemical reaction. This is one of the simple concept in the thermodynamics chapter, and generally in a board examination we have 2 marks question based on this concept. Okay, now in CET examination they may ask us 1 mark question, and that question is very simple question. Okay, now without wasting time, let us start the concept to discuss work done in a chemical reaction. What we have seen earlier, that is nothing but change in enthalpy delta H is equal to delta U plus delta Mg RT. जर तुम्हाला ते आठवत असेल तर ठीक आहे. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण P डेल्टा V हा कन्सेप्ट पाहिला होता किंवा वर्क डन वाला कन्सेप्ट पाहिला होता. तो वर्क डनचा कन्सेप्टच आपण सिमिलर यामध्ये अप्लाय करणार आहोत, आणि तो कसा ते पाहूया आपण या ठिकाणी. ठीक आहे. ओके, नाउ let us consider a chemical reaction. Okay, let us consider a hypothetical chemical reaction in which gaseous reactants are involved. मग आता आपण gaseous reactant घेऊया. Suppose A या ठिकाणी आपण gaseous म्हटलं, gaseous reactants are involved. आपण एक reactant घेऊ शकतो किंवा 2 घेऊ शकतो. Okay, and suppose this forms gaseous product. आता तुम्हाला माहित आहे की कोणतीही थर्मोडायनामिक स्टेट आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर आपण काय करतो, मिनिमम नंबर ऑफ रिक्वायर्ड स्टेट व्हेरिएबल्स आर इक्वल टू 2. ठीक आहे. मग तुमचं ते प्रेशर टेम्परेचर असेल किंवा प्रेशर व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम असेल किंवा नंबर ऑफ मोल्स प्रेशर असेल. ठीक आहे. नाउ इन दिस पर्टिक्युलर केस लेट अस अज्यूम N1 is the number of moles of reactant which are involved in the reaction. Okay, having volume V1. Okay, now N2 is the number of moles of products formed. The product is in a gaseous state, that is the most important. Reactants are also in a gaseous state, because in case of a solid and in case of a liquid, change in volume is negligible. Okay, we have seen this in earlier sessions. Okay, here N2 V2. आता इनिशियल स्टेट व्हेरिएबल्स आहेत तुमचे N1 आणि V1. N1 आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ gaseous reactants. N2 is the number of moles of gaseous products. Okay, and suppose this is ideal behavior of. आता ideal behavior of a gas म्हटलं की आपण या ठिकाणी काय करतो, PV is equal to NRT सिंपल इक्वेशन वापरत असतो. ठीक आहे की नाही. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की केमिकल रिएक्शन्स जनरली ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला होत असतात. म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन होत आहे, आपल्याला माहित आहे की external constant pressure किंवा external pressure is a 1 atmospheric and that pressure is a constant, right? Okay, म्हणजे या ठिकाणी प्रेशर तुमचं कसं असणार आहे, कॉन्स्टंट आहे. आपण असं मानूया की या पर्टिक्युलर केस मध्ये टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट आहे. इट मीन्स वी कॅन से दॅट दिस केमिकल रिएक्शन इज प्रोसिडेड अंडर कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट टेम्परेचर कंडिशन, म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस अँड आयसोथर्मल प्रोसेस ऍट अ टाइम. ओके, नाउ या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, रिएक्टंट गॅसेस आहे, प्रॉडक्ट सुद्धा गॅसेस आहे. न्यूमेरिकल्स मध्ये सॉल्व्ह करत असताना आपण प्रथम गॅसेस रिएक्टंट आणि गॅसेस प्रॉडक्ट्स मार्क करून घ्यायचे आहेत. ते कसे करायचे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, हे तुम्हाला समजलं का? ठीक आहे. या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर कसा आहे, कॉन्स्टंट, कारण मोस्ट ऑफ द केमिकल रिएक्शन्स अकर्स ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. सो एक्सटर्नल प्रेशर इज अ कॉन्स्टंट. आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पी एक्सटर्नल असा दाखवण्याऐवजी तो फक्त सिंपल P ने सुद्धा दाखवलेला असू शकतो. आपल्याला काय फरक पडत नाही, कोणतं पण यूज करा, नो प्रॉब्लेम. ओके, नाउ सपोज वर्क डन इन दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V मायनस P एक्सटर्नल डेल्टा V इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल. What is delta V? That is nothing but V2 minus V1. डेल्टा म्हणजे चेंज, आणि चेंज म्हणजे कसं असतं, फायनल मायनस इनिशियल. या ठिकाणी फायनल V2 आहे, इनिशियल V1 आहे, राईट. ओके, नाउ नेक्स्ट इज इक्वल टू मायनस, आपण मायनस हा बाहेरच ठेवला थोडा वेळ आणि आतमध्ये P एक्सटर्नल घेऊन जाऊ. P एक्सटर्नल किंवा नुसतं P लिहिलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. हिअर इट इज V2 मायनस P एक्सटर्नल, हिअर इट इज V1. समजणार? लेट अस अज्यूम दिस इज इक्वेशन नंबर 1. हे लक्षात आलं, दिस इज इक्वेशन नंबर 1. आता हे जर तुम्हाला समजत आहे की दिस इज इक्वेशन नंबर 1,
या ठिकाणी तुम्ही पाहिल्यानंतर पी व्ही दिसते की नाही, मग आपल्याला काय समजतं की या केसमध्ये पी एक्सटर्नल आणि व्ही टू म्हणजे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आपण अप्लाय करूया. दिस इज नथिंग बट इनिशियल कंडिशन अँड दिस इज नथिंग बट फायनल कंडिशन, राईट. ओके, नाव फॉर इनिशियल कंडिशन आता तुम्हाला मी याच्या डेरिव्हेशनची पीडीएफ वगैरे प्रोव्हाइड करणारच आहे. फॉर इनिशियल कंडिशन, फॉर इनिशियल कंडिशन कसं म्हणणार आपण? फॉर इनिशियल कंडिशन पी एक्सटर्नल V1 PV इज इक्वल टू NRT. या ठिकाणी आपल्याला N1 लिहावं लागेल आणि N1 सुद्धा नंबर ऑफ गॅसेस मोलिक्युल्स आहेत, ठीक आहे ना, कोणाचे? रिएक्टंटचे. ओके, say this is equation number 2. Now for a final condition काय होईल? PV is equal to NRT इक्वेशन वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला P external V2 is equal to N2 RT असं लिहावं लागेल. Say this is equation number 3. समजते सर्वांना? इझी. ओके, now put equation 2 and 3, put 2 and 3 in 1. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. आता जर आपण हे इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय होईल पहा, W इज इक्वल टू मायनस, या ठिकाणी पुट करायचं आपल्याला, P external V2. What is a P external V2? That is N2 RT. N2 RT minus what is P external V1? What is P external V1? N1 RT. N1 R आणि T. समजलं सर्वांना? या ठिकाणी आपण काय करूया, W इज इक्वल टू मायनस RT बाहेर काढूया, कॉमन काढूया आणि ब्रॅकेट मध्ये राहील तुमचं N2 मायनस N1. समजलं? आता या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पार्ट 12 मध्ये वर्क डन वरती जो काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केला आहे तो सेम टू सेम अशा टाइपचा आहे न्यूमेरिकल 3 नंबरचा. मी तुम्हाला तो ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन दिला होता, तो तुम्ही सॉल्व्ह केला असेल आणि तुम्हाला मी त्याची हिंट पण दिली होती त्यावेळेस, ठीक आहे ना. नाव आता आपण ते जर व्यवस्थित लिहिलं तर या ठिकाणी काय होणार आहे की W इज इक्वल टू मायनस RT डेल्टा N. ओके, आता डेल्टा एन ला मी डेल्टा एन जी म्हणतो कारण आपण फक्त गॅसेस साठी वापरत आहोत. डेल्टा एन जी याला जर आपण व्यवस्थित लिहायचं म्हटलं की W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी RT. समजतंय का सर्वांना? मायनस डेल्टा एन जी RT एकदम सिंपल आहे. आणि तुमच्या लक्षात असेल तुमच्या लक्षात आलं असेल की W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V आहे, बरोबर आहे की नाही? W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. ओके ना, हे समजलं का सर्वांना? आपण याचा प्रॉपर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचं लिंकिंग तुम्ही पीडीएफ मध्ये जे काही नोट्स आहेत त्या नोट्स सोबत करून घ्या. ओके ना, हे समजलं? इझी. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण त्यावरती अजून डिस्कशन करणार आहोत, राईट. मग जर तुम्ही व्यवस्थित नीट पाहिलं तर W इज इक्वल टू उत्तर काय लागलं मायनस डेल्टा एन जी RT, राईट. ओके, व्हॉट इज डेल्टा एन जी? डेल्टा एन म्हणजे काय? डेल्टा एन म्हणजे N2 मायनस N1. हे समजलं का सर्वांना? ओके, या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली केसेस आहेत. केस नंबर 1 आता तुम्हीच मला सांगायचं. केस नंबर 1 काय? इफ N2 is greater than N1, जर N2 हा N1 पेक्षा मोठा असेल तर डेल्टा N पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. ओके, इफ N2 is greater than N1 then डेल्टा NG काय होईल रे? डेल्टा NG इज अ पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह? ओके, पाहूया आपण ते पण डिस्कस करूया. डेल्टा NG इज पॉझिटिव्ह. N2 ओके, डेल्टा NG काय असतं? डेल्टा NG इज इक्वल टू NG म्हणजे गॅसेस मध्ये असणार आहे N2 मायनस N1.
N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट म्हणजे फायनल वालं, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट म्हणजे इनिशियल वाला, ते पण दोन्ही पण गॅसेस मधलेच पाहिजेत. ओके, जर N2 मोठा असेल N1 पेक्षा तर डेल्टा N जी पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? ऑब्वियसली पॉझिटिव्ह. कसं पहा, समजा N2 5 आलं, मायनस साइन एक्सप्रेशन मध्येच आहे. N1 तुमचं 4 आहे, मग 5 इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं? पॉझिटिव्ह. म्हणजे डेल्टा N जी कसा आला? पॉझिटिव्ह. बरोबर आहे की नाही? आता जर डेल्टा N जी पॉझिटिव्ह आहे, जर डेल्टा N जी हा पॉझिटिव्ह आहे, जर हा पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह हे एक्सप्रेशन मध्येच आहे, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह विल बी निगेटिव्ह. ओके, आणि जर निगेटिव्ह आलं तर याचा अर्थ काय झालं? W इज ऑल्सो निगेटिव्ह. जर डेल्टा N जी पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह विल बी, ओव्हरऑल एक्सप्रेशन विल बी निगेटिव्ह. ओके, दिस रिप्रेझेंट्स, तो शब्द या ठिकाणी इट इंडिकेट्स काय इंडिकेट करते हे? इट इंडिकेट्स वर्क डन इज निगेटिव्ह. ओके, आणि वर्क डन निगेटिव्ह कधी असतं? ज्यावेळेस वर्क डन बाय द सिस्टम. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की जर डेल्टा N जी पॉझिटिव्ह आहे तर W कसं येणार आहे? निगेटिव्ह. आणि W निगेटिव्ह कधी येत असतो? इन केस ऑफ वर्क डन बाय द सिस्टम ऑन दी सराउंडिंग. ओके, म्हणजेच जर आपल्याला असं पेपरला विचारलं डेल्टा N जी इज पॉझिटिव्ह, इट मीन्स वर्क डन बाय दी सिस्टम, किंवा W निगेटिव्ह पाहिजे जाते, इट मीन्स work done by the system on the surrounding, work done by the system on the surrounding. समजलं सर्वांना? वर्क डन बाय द सिस्टम ऑन दी सराउंडिंग. व्यवस्थित नोट लिहून घ्यायच्या. ठीक आहे. ओके, नाव केस नंबर 2 पाहूया आपण. केस नंबर 2 आपल्याला न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुम्हाला 3 न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करून देईल आणि 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला असाइनमेंट देईल. या पार्टवरती जो काही असाइनमेंट असणार आहे, हा असाइनमेंट तुम्हाला 3 न्यूमेरिकल्स आहेत, एकदम सोपे आहेत, तुम्ही 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करत असेल आणि एक्सप्रेशन मात्र तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. ओके, केस नंबर 2 पहा. केस नंबर 2, आता केस नंबर 2 तुम्हाला समजली पण असेल. ओके, लक्षात पण आलं असेल. इफ N2 is less than N1, आता N2 लेस आहे, मग डेल्टा N काय येईल? देन डेल्टा NG इज निगेटिव्ह. समजतंय का बरं निगेटिव्ह? चेक करून घ्या पटकन. डेल्टा NG म्हणजे काय? N2 मायनस N1. या ठिकाणी N2 लहान आहे, तर ही व्हॅल्यू छोटी असेल, 3 मायनस 5, आन्सर विल बी निगेटिव्ह. सो हिअर इट इज डेल्टा NG. आणि जर डेल्टा NG निगेटिव्ह आहे तर या ठिकाणी पहा की हे डेल्टा NG सुद्धा निगेटिव्ह आलेला आहे, हे पण निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह. इट मीन्स वर्क डन कसं असणार आहे? इट इंडिकेट्स वर्क डन इज पॉझिटिव्ह. इट इंडिकेट्स वर्क डन इज अ पॉझिटिव्ह. हे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. आणि जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वर्क डन ऑन द सिस्टम बाय दी सराउंडिंग. इट मीन्स, और तुम्ही सेम टू सेम वर्ड लिहा, इट मीन्स वर्क डन बाय दी सराउंडिंग. ओके, वर्क डन बाय दी सराउंडिंग ऑन द सिस्टम. वर्क डन बाय दी सराउंडिंग ऑन द सिस्टम. आता हे तुमच्या लक्षात आलं. व्हेरी इझी कॉन्सेप्ट अँड मला वाटतं हे एक्सप्रेशन तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. आता केस नंबर 3. ओके, एकदम थोड्याशा ठिकाणी घेतो. केस नंबर 3 काय होईल? केस नंबर 3, इफ N2 इज इक्वल टू N1. जर N2 इज इक्वल टू N1 असेल तर डेल्टा N काय येईल? डेल्टा NG इज इक्वल टू N2 मायनस N1 असते की नाही? आता N2 मायनस N1 म्हणजे 2 लागेल. 5 मायनस 5 विल बी इक्वल टू 0. आता जर डेल्टा NG 0 आलं तर वर्क डन पण काय येणार आहे? 0. सो द वर्क डन इन दिस प्रोसेस इज इक्वल टू 0. याचा पण तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. यावरती आधारित असणारे आपण न्यूमेरिकल्स आता सॉल्व्ह करूया. हे न्यूमेरिकल्स तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन साठी पण महत्त्वाचे असतील आणि प्लस तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला सुद्धा महत्त्वाचे असतील.
जर बोर्ड एक्झामिनेशनला यावरती न्यूमेरिकल आला तर तो 2 मार्कासाठी येईल आणि जर सीईटीला आला तर तुम्हाला मात्र 1 मार्कासाठी येणार आहे. लक्षात ठेवायचं डेल्टा एन जी पॉझिटिव्ह डब्ल्यू निगेटिव्ह वर डन बाय द सिस्टम, डेल्टा एन जी निगेटिव्ह डब्ल्यू पॉझिटिव्ह वर डन बाय द सराउंडिंग, डेल्टा एन जी is equal to 0, w is also equal to 0. So in this case there is no work done by the system or by the surrounding. Work done is a 0. समजलं? So now हे तुमच्या लक्षात आलं सर्वांच्या. Now take a first problem, very easy. आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवरती व्यवस्थित रीड करून घ्या आणि व्यवस्थित वाचायचा. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. रीड द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. ओके समजलं का क्वेश्चन? प्रॉपरली रीड करून घ्या क्वेश्चन ऑन द स्क्रीन. क्लासिफाय द फॉलोइंग रिएक्शन अकॉर्डिंग टू वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सिस्टम और नो वर्क डन इफ प्रेशर इज अ कॉन्स्टंट. तुम्ही आपल्याला प्रेशर काय सांगितलं? कॉन्स्टंट. पहिला क्वेश्चन घ्या. H2 plus Cl2 तो आम्ही स्टेप्स वाइज सांगणार आहे. H2 गॅस आहे प्लस Cl2 गॅस gives us H2Cl2 म्हणजे 2HCl 2HCl गॅस. अशा टाइपचा न्यूमेरिकल आहे. यामध्ये काय त्यांनी विचारलं आपल्याला पहा. वर्क डन बाय द सिस्टम आहे का वर्क डन ऑन द सिस्टम आहे किंवा नो वर्क डन आहे. तुम्हाला अशा टाइपचे न्यूमेरिकल ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे असतात केमिकल रिएक्शन्स वरती आधारित, त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट काय करायचं? फेजेस चेक करायच्या. म्हणजे कसं? ह्या दिलेल्या रिएक्शन मध्ये तुम्ही सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आयडेंटिफाय करायचे. पहिल्या शब्द आपल्याला चेक कोण करायचं? गॅसेस आहेत का? लिक्विड असेल, सॉलिड असेल तो आपल्यात नाही, ठीक आहे, तो आपल्याला घ्यायचा पण नाही, ठीक आहे ना. ओके, तो कन्सिडर करायचा नाही. गॅस आहे का? यस. या ठिकाणी आहे का गॅसेस सिस्टीम? यस. या ठिकाणी आहे का गॅसेस स्पेस? यस. तिन्ही पण गॅस आहेत. पहिलं काम झालं आपलं. आता पहिला तुम्ही कसं लिहायचं? इन द अबव रिएक्शन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅसेस रिएक्टंट इज गिवन बाय N1 इज इक्वल टू, हे लिहायचं आहे बोललेलं, ठीक आहे ना. ओके, N1 इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ गॅसेस रिएक्टंट्स इज गिवन बाय N1 इज इक्वल टू काय? बघा गॅसेस होता, ठीक आहे, किती? एकच आहे ना, 1 प्लस गॅसेस किती आहे? एकच आहे, 1. किती झाले हे सगळे मिळून? 2 झाले. इन द अबव रिएक्शन टोटल नंबर ऑफ गॅसेस प्रोडक्ट्स इज गिवन बाय N2 इज इक्वल टू, बोला N2 इज इक्वल टू यस. गॅसेस आहे N2 या ठिकाणी किती आहे? 2. ओके, सो हियर इट इज 2. ही झाली फर्स्ट स्टेप. नाव डेल्टा Ng इज इक्वल टू हाऊ मच? N2 मायनस N1. या ठिकाणी N2 किती आहे? 2 आहे. N1 सुद्धा 2 आहे. सो व्हॉट इज युअर आन्सर? 0. आता या केसमध्ये वर्क डन झाले का? नो वर्क डन. ओके, नो वर्क डन, or we can say in this case work done is equal to 0. Okay, we have काय की work done is equal to minus P delta V. या ठिकाणी E एक्सटर्नल हे एक्सप्रेशन आपल्याला माहित आहे. यालाच आपण दुसऱ्या याच्यामध्ये कसं डिराइव्ह केलं आहे? आपण जस्ट इज इक्वल टू मायनस डेल्टा Ng RT is equal to minus, what is delta Ng? Here it is equal to 0 into RT. What is your answer? It is equal to 0. So work done in this case is equal to 0. समझलं? Very easy. Now go to the next question number 2. Question number 2. हे समजलं तुम्हाला? N1 गॅस सारखं चेक करायचं, 1 आणि 1 झाले 2, ठीक आहे. Now question number 2. Read the question number 2 very carefully. And in this question, O2, 3O2 gases मध्ये gives us 2O3 म्हणजे तुमचं ओझोन, राइट? O3 gases phase मध्ये, राइट? ओके, now see here. प्रथम in this reaction N1 is equal to, check करा, number of moles of gases reactant. मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट स्टेप गॅस आहे का? यस. गॅसेस आहे का? यस.
मग या ठिकाणी गॅसेस किती आहेत रिएक्टंट N1 इज इक्वल टू 3. ओके, here it is N2 is equal to check करा total number of moles of a gaseous product is given by किती 2. नाव 3 नंबरला काय करायचं डेल्टा Ng फाइंड आउट करा. डेल्टा Ng is equal to 2 minus 3 किंवा आपण लिहूया थोडंसं फोल्ड ऑन करायला आपल्याला N2 minus N1. N2 किती आहे 2 minus N1 आहे 3. व्हॉट इज युअर आन्सर -1. जर डेल्टा Ng मायनस आहे तर W कसा येणार आहे प्लस, आणि जर W प्लस आला तर वर्क डन ऑन द सिस्टीम. ओके, ठीक आहे, हे समजलं सर्वांना. ओके, आपण परत यासारखे लिहू शकतो. वी हॅव W इज इक्वल टू मायनस डेल्टा Ng RT इज इक्वल टू मायनस, ठीक आहे. डेल्टा Ng किती चेक करा. डेल्टा Ng इज मायनस. डेल्टा Ng म्हणजे मायनस किती 1 आणि RT. So what is your answer? Minus minus will be plus RT. So what is the work done in this case? Work done is a plus RT. इथपर्यंत जर तुम्ही केलं डेल्टा Ng is negative, so work done is positive. Hence work done on the system असं जरी म्हटलं तरी चालतंय. परंतु सीईटीला आपल्याला हे विचारलं, सीईटीला आपल्याला अशा ऑप्शन असतात. मग कदाचित हा जर तुम्हाला सीईटीला क्वेश्चन विचारला तर ऑप्शन येईल तुमचा प्लस RT, ऑप्शन येईल मायनस RT, ऑप्शन सी येईल 3 RT, पण ऑप्शन डी -3RT. यासाठी आपल्याला जो उपयोग करायचा आहे डेल्टा Ng लिहिताना व्यवस्थित या ठिकाणी हा बघून लिहायचा आहे. इथं मायनस आलाय, इथं मायनस पुट केलेला आहे, हे मायनस एक्सप्रेशनच आहे. ठीक आहे. नाउ गो टू द थर्ड क्वेश्चन. ओके, आता आपण दोन्ही पण क्वेश्चन्स मध्ये गॅसेस स्टेट वालेच घेतला आहे. आपण थर्ड क्वेश्चन मध्ये थोडंसं वेगळं घेऊया. ठीक आहे ना. ओके, सॉलिड मध्ये घेऊया. ओके, सो नाउ गो टू द थर्ड क्वेश्चन. Okay, let me read the question number 3. या ठिकाणी थर्ड क्वेश्चन मध्ये MgCO3 सॉलिड MgCO3 solid gives us MgO solid plus CO2 gas. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला मी सांगितले फर्स्ट स्टेप तुम्ही चेक करायचं गॅसेस आहे का, सॉलिड आहे, नो. आहे का गॅसेस, नो. आहे का गॅसेस, यस. सो नाउ हियर N1 is equal to, what is N1 is equal to total number of moles of gases reactant. जर तुम्ही पाहिलं गॅसेस रिएक्टंट आहे की नाही, कोणच गॅसेस नाही रिएक्टंट मध्ये, सो इट इज इक्वल टू 0. हियर इट इज N2 इज इक्वल टू पहा सॉलिड आहे त्यामुळे 0. ठीक आहे, त्या सोडून CO2 गॅस आहे की काय एकच आहे. सो नाउ डेल्टा Ng इज इक्वल टू N2 minus N1 is equal to, what is N2? 1 minus 0 is equal to 1. समजलं सर्वांना. आता या ठिकाणी तुम्ही हे लिहायचं आहे, इथे विस्तारायचं नाही. हे या ठिकाणी वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. परत सेम टू सेम फॉलो करायचं. वी हॅव W इज इक्वल टू मायनस डेल्टा Ng RT. ओके, इज इक्वल टू मायनस डेल्टा Ng किती आहे 1. ओके, 1 आणि RT. व्हॉट इज युअर आन्सर? मायनस RT. या ठिकाणी लिहायचं आहे as in this expression work done is negative, it means this work is done by the system. समजलं ना. तर अशा प्रकारे हे 3 न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले आहेत. मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन्स पण देतो. अजून याच्यामध्ये काय व्हेरिएशन येऊ शकतं, या ठिकाणी आपल्याला ते व्हेरिएशन असं देऊ शकतात की टेम्परेचर देतील डिग्री सेल्सिअस मध्ये, त्याचं किलो मध्ये करा. आरची व्हॅल्यू दिली आपल्याला 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके, त्यानंतर दुसरे कॅल्क्युलेशन्स करायची बाकी राहिली. ठीक आहे ना. ओके, तर मला वाटतं हे सेशन तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद, ऑल द बेस्ट, आणि तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करत राहा. ओके.